पर्व पहिलं तिसरा दिवस आता सुरू होतोय। आजच्या या रम्य संध्याकाळी शिमगोत्सव निमित्त आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा झुंजार प्रीमियर लीग 2024च्या आजच्या तिसऱ्या दिवशी 5 संघ आपलं नशीब आजमावणार आहेत। त्यामध्ये हनुमान कुडली, जय खोतबाबा कुडली, रेनबो वॉरियर्स जांभारी, दत्तप्रसादिक कुडली आणि हनुमान वॉरियर्स। आणि आजच्या या संध्याकाळच्या स्पर्धेची सुरुवात होते ती हनुमान कुडली विरुद्ध जय खोतबाबा कुडली या 2 संघातील सामन्यादरम्यान। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्याने कृपया मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। कॉमेंट्री टॉस साठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मैदानात यायचं आहे। आज जे सामने होणार आहेत ते 5 षटकांचे सामने होणार आहेत आणि एका पाच षटकांचे सामने होणार आहेत आणि 4 गोलंदाज आपल्याला वापरता येतील। पहिला सामना हनुमान कुडली विरुद्ध जय खोतबाबा कुडली। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी टॉस साठी मैदानात हजर व्हायचं आहे। आहेत ना तिथे हॅलो सुधीरजी वासावे साहेब, सुधीरजी वासावे साहेब, श्री गजानन प्रासादिक विकास मंडळ अंतर्गत झुंजार क्रिकेट क्लब जांभारी आणि कटनाक महिला मंडळ जांभारी आयोजित झुंजार प्रीमियर लीग आज या स्पर्धेची तिसरी रात्र आहे आणि आज या ठिकाणी या तिसऱ्या दिवसाचा जल्लोष रोमांच आपल्याला थोड्या वेळात आपल्याला पाहायला मिळेल। हा जल्लोष हा रोमांच सुरू करण्याआधी या ठिकाणी एक छोटासा सत्कार करण्यात येणार आहे। ज्या ज्या संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग आपला दर्शवलेला आहे त्या सर्व संघ मालकांचे या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल। या ठिकाणी एक असे अतिथी आसनस्थ आहेत
ज्यावेळी आपले गणपती असतात, ज्यावेळी आपले सण असतात, त्यावेळेला ते आपला सण आपल्या कुटुंबासोबत साजरा न करता आपल्या सदैव सेवेत असतात आपल्या सुरक्षेसाठी, असे सन्माननीय मनोहर दाभोलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी झुंजार क्रिकेट क्लबच्या वतीनं, कटनाक महिला मंडळाच्या वतीनं आणि श्री गजानन प्रासादिक विकास मंडळाच्या वतीनं त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. हा सत्कार सन्माननीय सुधीरजी श्री गजानन प्रासादिक विकास मंडळाचे अध्यक्ष, या झुंजार प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख, भैरीदेव देवस्थानचे अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा रेफ्रिजरेशन असोसिएशनचे अध्यक्ष आणि खारवी समाज पतसंस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय सुधीरजी वासावे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय मनोहरजी दाभोलकर साहेब यांचा सत्कार करण्यात येत आहे. यानंतर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघ मालक यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. ते आहेत हनुमान धाकटी जांभारीचे संघ मालक, हनुमान क्रीडा मंडळ धाकटी जांभारी. त्यांच्या अध्यक्षांनी या ठिकाणी यायचंय आणि आपला सन्मान चिन्ह घ्यायचंय. हनुमान धाकटी जांभारी, हनुमान क्रीडा मंडळ धाकटी जांभारी, मिस्टर आमरेश दातकर. आपल्या या ठिकाणी आपल्या हनुमान धाकटी जांभारी क्रीडा मंडळ या ग्रुपच्या माध्यमातून, ग्रुपच्या वतीनं आपण हा सन्मान चिन्ह स्वीकार करणार आहात. आणि तो सन्मान सन्माननीय सुधीरजी वासावे साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल. यानंतर हनुमान कुडली हे संघ मालक या ठिकाणी येतील आणि आपल्या संघाचा सन्मान चिन्ह घेतील. हा सन्मान चिन्ह हनुमान कुडलीचे माजी अध्यक्ष अनिलजी मोरे आणि हनुमान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रविराज पावरी हा सन्मान चिन्ह देतील. सन्माननीय सुधीरजी वासावे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. त्यानंतर जय खोतबाबा संघाचे संघ मालक निनाद पटेकर, जय खोतबाबा, माफ करा, नितीन पालशेतकर हे संघ मालक आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. हा सत्कार सन्माननीय सुधीरजी वासावे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. यानंतर दत्तप्रसाद कुडली चे संघ मालक यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. दत्तप्रसाद कुडली. आणि हा सत्कार, हा सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी येत आहेत प्रतीक भातकर. हा सत्कार सन्माननीय सुधीरजी वासावे साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल. यानंतर रेनबो वॉरियरचे संघ मालक यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. तो सत्कार सन्माननीय सुधीरजी वासावे साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल.
दोन्ही संघ कर्णधार विनंती असेल आणि गोल घेण्यासाठी आपण त्वरित खेळपट्टीवरती दाखल बा. दोन्ही संघाचे कर्णधार खेळपट्टीवरती दाखल बा. सेकंड पुकार दोन्ही संघांसाठी असेल. थर्ड पुकारानंतर रिॲक्शन घेतली जाईल, याची सर्व संघांनी नोंद घ्या. आपल्याला मी सांगू इच्छितो की दिनांक 30 म्हणजेच या स्पर्धेचा फायनल दिवस असेल, शेवटचा दिवस असेल, त्यावेळेला या ठिकाणी एक प्रदर्शनीय सामना होणार आहे. तो झुंजार लिजंड्स म्हणजे 40+ मध्ये जे खेळाडू आहेत त्यांचा तो आहे झुंजार लिजंड्स वर्सेस ऑल जांभारी लिजंड्स. या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप केली होती माझे मित्र जवाहर शेठ कुडली यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. आणि हा सत्कार सन्माननीय मनोहरजी दाभोलकर साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल. जवाहर शेठ यानंतर थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्याला थरार पाहायला मिळेल. तो थरार आजच्या सुरू होतो. हनुमान कुडली विरुद्ध जय खोतबाबा कुडली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक झालेली आहे आणि त्यांना रोहित कटनाक यांच्या वतीनं कॅप्टन्सना कॅप प्रदान करण्यात येईल. टॉस टॉस कोण जिंकला? खोतबाबा काय घेतलं? आजचा सामना होणार आहे तो जय खोतबाबा कुडली आणि हनुमान कुडली दोन्ही संघांनी नाणेफेक केलेली आहे आणि जय खोतबाबा कुडली यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आजच्या सामन्यासाठी अंपायर म्हणून काम करणारे ते अरविंद मोरे, संतोष सारंग आणि प्रथमेश कावणकर. तिन्ही पंचांना आम्ही विनंती करतो की त्यांनी कृपया मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि जय खोतबाबा कुडली संघानं आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. आजच्या सामन्यांकरता एक बदल करण्यात आलेला आहे. सर्व संघांनी या बदलाची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक सामना हा 5 ऐवजी 4 षटकांचा खेळवण्यात येणार आहे आणि प्रत्येक गोलंदाजाला फक्त 1 षटक टाकता येणार आहे. या सूचनेची नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे जय खोतबाबा कुडली आणि हनुमान कुडलीच्या एक प्रतिनिधी ज्याला सगळ्यांची नाव माहिती असतील असा प्रतिनिधी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघांना कर्णधारांना संघ मालकांना विनंती आहे की त्यांनी आपला एक प्रतिनिधी असा पाठवा की ज्याला खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंची नावं माहिती असतील. कारण आपण ही स्पर्धा YouTube लाईव्हच्या माध्यमातून प्रसारित करीत आहोत आणि कुठलाही त्याचा टेक्निकल एरर असता कामा नये. ही स्पर्धा झुंजार प्रीमियर लीग 2024 भव्य नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा जी खारवी समाज मर्यादित आहे ती आपल्याला ऑनलाईन पाहता येईल रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह च्या माध्यमातून. आणि या रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हचे सर्व सौरभ मयेकर जे आपल्याला इथे तांत्रिक मार्गदर्शन करतायत आणि संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टची जबाबदारी स्वीकारलेली आहेत. त्याचबरोबर स्कोरर टेक्निकल टीम मध्ये आहेत तौसिफ गोलंदाज. त्याचप्रमाणे कॅमेरामन म्हणून आहेत ओंकार मयेकर, अनिकेत मोरे आणि सिद्धांत मयेकर, अनिकेत माटे. तर पहिला सामना सुरू होतोय
हनुमान कुडली आणि जय खोतबाबा. यानंतर आजच्या दिवशी जे संघ या दोन संघाव्यतिरिक्त खेळणार आहेत त्यामध्ये रेनबो वॉरियर्स दत्तप्रसादी कुडली आणि हनुमान वॉरियर्स धाकटी जांभरी या संघाचा समावेश आहे. हे 5 संघ त्यांना सांग 5-5 ओव्हरची मॅच. हनुमान कुडलीचे सलामीचे फलंदाज आशिक आणि रितेश फलंदाजीसाठी मैदानात आलेले आहेत आणि जय खोतबाबाचे गोलंदाज चिन्मय आपल्या गोलंदाजीचा क्रम सांभाळणार आहेत. रितेश स्ट्राईकवर आहे, गोलंदाजी करतोय चिन्मय. 5 षटकांचा सामना आहे, 20 मिनिटात संपवायचा आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला. चिन्मय पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजीसाठी तयार झालाय. रितेश साठी टाकलेले चेंडू, पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पंचाकडून वाईड म्हणून घोषित होतोय. अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या खुलली जाते. जय खोतबाबा संघाला मिळत आहेत 1 धाव. पुन्हा एकदा चिन्मय आणि हा चेंडू टाकलाय, सुंदररित्या पंच केलेला आहे रितेशने. चेंडू जातो जाहीर क्षेत्रात 2 धावांसाठी. 2 धावेनं तो आपला खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या वाढते ती 3. पुन्हा एकदा चिन्मय गोलंदाजी करतोय रितेशला आणि हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. यष्टिरक्षकाने चेंडू अडवलाय, कोणतीही चूक केलेली नाही. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू होतोय. चिन्मय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणि हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकलाय. फलंदाजाला तो नीटसा समजलेला नाही, कोणतीही धाव झालेली नाही. सलग 2 चेंडू निर्धाव टाकले चिन्मयने. धावसंख्या 3. 3 चेंडू फेकलेले आहेत चिन्मयने. 4था चेंडू टाकतोय रितेश साठी आणि हा मात्र चांगल्या पद्धतीने पंच केलाय. पुन्हा एकदा चेंडू जातो जाहीर क्षेत्रात 2 धावांसाठी. या 2 धावांना हनुमान कुडलीची धावसंख्या होती 5. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. रितेशने आपल्या
फलंदाजीमध्ये 4 चेंडू खेळून 4 धावा मिळवलेल्या आहेत आणि चिन्मय अतिशय टिचून गोलंदाजी करतोय. पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त त्याने 5 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. पाहूया तो पुढे काय करतोय पुढच्या दोन चेंडूमध्ये. पुन्हा एकदा रितेश आक्रमक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो जाहीर क्षेत्रात बायच्या रूपात. पंचाकडून इशारा होतो, बॅटचा इशारा आहे. एक धाव वाढते हनुमान कुडली संघाची, ती होते 6 आणि या षटकातला शेवटचा चेंडू टाकेल तो चिन्मय. हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकलाय. चेंडूवर फक्त 2 धावा मिळवता आल्यात रितेशला आणि या रितेशने चेंडू फेकून झाले. धावसंख्या आहे ती 19. रितेश खेळतोय 7 धावावर 6 चेंडूचा मुकाबला केलाय. आशिक खेळतोय 8 धावावर 3 चेंडूचा मुकाबला केलेला आहे. यशने आतापर्यंत फक्त 3 चेंडू टाकलेत आणि 3 अवांतर धावा वाईटच्या स्वरूपात. असे एकूण 6 चेंडू टाकून त्याने 11 धावा 3 चेंडूवर दिलेल्या आहेत. पाहूया तो आपली गोलंदाजी पुढच्या 3 चेंडूसाठी सुधारतोय का. समोर आहे आशिक जो 3 चेंडूत 8 धावा करतोय आणि हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता. कदाचित झेलबाद साठीचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाला तो झेल काही टिपता आला नाही. दरम्यान स्टंपिंग साठी अपील केलेलं आहे आणि अंपायरने रिव्ह्यू घेतलाय स्टंपिंग साठी. मेन कॅमेरा टाकला होता मेन कॅमेरा टाकला होता. 2 मिनिटं होईल ना आलेत ना त्या आधी ओंकार करते नंतर. हो हो ते बसतील ना तोपर्यंत. टच अँड गो आहे रे. नाही सांगू शकत मी. बघ तूच नाही तू बघ. ही बॅट उचलला नाही बघ. परत उचलला बॅट. टच अँड गो आहे. टच अँड गो आहे. फ्रेम कमी करूया ना अजून. ओके. अंपायर कडून इशारा येतोय नॉट आउटचा जो स्टंपिंग साठी अपील केलं होतं आणि अंपायर
ओव्हरमध्ये आणि हा चेंडू या वेळेला मात्र हा झेल यष्टीरक्षकांना टिपलेला आहे आणि आशिक आपल्या संघासाठी 8 धावांचं योगदान देऊन तंबूत परततोय आणि पहिला धक्का हनुमान कुडलीला आशिकच्या रूपात, ज्याने 5 चेंडूत 8 धावा जमवल्या होत्या आणि गोलंदाज यश याला आपल्या पहिल्या षटकात 5व्या चेंडूवर यश मिळालेलं आहे. आतापर्यंत त्याने 5 चेंडू फेकलेत, 11 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद करण्यात. सिद्धार्थ सामना करणार आहे तो यशचा. यश आपल्या या षटकातला शेवटचा चेंडू टाकेल, दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू आणि हा चेंडू पंचांकडून वाईड म्हणून घोषित होतोय. आणखी एक अवांतर धाव यश देतोय. धावसंख्या पोचस्थिती 20, 1 गडी बाद आणि हा चेंडू यशचा अतिशय सुंदर चेंडू होता. सिद्धार्थला काही तो समजला नाही. चेंडू यष्टीरक्षकांना अडवला, कोणती धाव झालेली नाही. निर्धाव चेंडू जातोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर हनुमान कुडलीची धावसंख्या आली ती 20, 1 गडी बाद. हनुमान कुडलीची धावसंख्या पोचस्थिती 21, 1 गडी बाद. चिन्मय रितेशला आणि हा चेंडू यावेळेला मात्र तो पंच केलाय. लेग साईडच्या दिशेनं चेंडू जातो जाहीर क्षेत्रात 2 धावांसाठी. 2 धावेनं रितेश आपला धावसंख्या वाढवतो ती 9. 7 चेंडूत 9 धावा आणि हनुमान कुडलींची धावसंख्या 23, 1 गडी बाद. आणि हा चिन्मयचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. रितेशचा फसलेला आहे चेंडू फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं अडवलाय, कोणतीही धाव झालेली नाही. चिन्मय आपल्या षटकातला 3रा चेंडू टाकेल. रितेशसाठी टाकलेला चेंडू रितेशने लेग साईडला तटवला, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव आपल्या संघासाठी वाचवलेली तिथल्या क्षेत्ररक्षकांना. आणखी एक निर्धाव चेंडू जातोय चिन्मयचा. धावसंख्या हनुमान कुडलीची आहे 23, 1 गडी बाद. 2.3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 षटकांच्या सामन्यातला 3रं षटक आता सुरू आहे आणि हा चेंडू पुन्हा एकदा आणखी एक निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. चिन्मयने अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय आणि हा चेंडू पुन्हा एकदा टाकलेला आहे. पुन्हा आणखी एक चेंडू निर्धाव होतोय. सलग 4 चेंडू निर्धाव होत आहेत चिन्मयचे आणि हनुमान कुडलीला टिचून गोलंदाजी करतोय तो चिन्मय. आणि यावेळेला मात्र त्याने टाकलेला चेंडू डायवेस्टीच्या बाहेर पंचाकडून वाईट म्हणून घोषित होतोय. त्याचबरोबर एक बायच्या स्वरूपात धाव मिळते. 2 धावा मिळतात संघाला आणि हनुमान कुडलीची धावसंख्या पोहोचते ती 25, 1 गडी बाद. मारलेला चेंडू धावचीत होण्याचा धोका आहे. दोन्ही फलंदाज धाव घेण्यासाठी धावण्याचा प्रयत्न करतात, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, कोणतीही धाव झालेली नाहीत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर हनुमान कुडलीची धावसंख्या 25, 1 गडी बाद. सिद्धार्थ खेळतोय 0 धाव.
चेंडू नो बॉल टाकला होता आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार दिलेला आहे आणि तो आता पुढचा चेंडू टाकेल तो रितेशसाठी. पुन्हा एकदा रितेशने जोरदार पंच केलेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षणात चेंडू सहजपणे अडवलेला आहे. चेंडू जातोय निर्धाव. संदेश गोलंदाजी करतोय रितेशसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. यष्टीरक्षकाने चेंडू अडवलाय. आणखी एक चेंडू निर्धाव संदेशचा. हनुमान कुडलीची धावसंख्या अडली ती 31. एक गडी बाद. 3.3 ओव्हर्सचा सामना खेळला गेलेला आहे आणि हा पुन्हा एकदा धावचीत होण्याचा धोका आहे, पण क्षेत्ररक्षकानं संयम राखून फक्त एक धाव फलंदाजाला घेऊ दिली. या एक धावेनं हनुमान कुडलीची धावसंख्या होती ती 32. एक गडी बाद. या षटकातील शेवटचे 2 चेंडू आहेत. संदेश अतिशय सुंदर मारा करतोय. पहिला चेंडू नो बॉल टाकल्यानंतर आणि बाउंड्री दिल्यानंतर पुढचे चेंडू त्याने अतिशय उत्कृष्ट टाकले आणि हा सुद्धा चेंडू तसा सुंदर टाकला आणि त्याच्यावर एकच धाव फलंदाजाला मिळवता आली. हनुमान कुडलीची धावसंख्या वाढते ती होते 33. 3.5 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा. एक गडी बाद. संदेश आपला शेवटचा चेंडू टाकेल. समोर खेळतोय रितेश. त्याला अजून काही लय सापडलेले नाही. 17 चेंडू खेळल्यानंतर त्याने 14 धावा आपल्या संघासाठी बनवलेले आहेत. एक षटक आता फक्त साठी आलाय. समोर आहे सिद्धार्थ. हनुमान कुडलीला या षटकात जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील आणि हा चेंडू पंचाकडून वाईड म्हणून घोषित होतोय आणि एक बाईच्या रूपात धाव घेतलेली आहे. या 2 धावेनं हनुमान कुडलीची धावसंख्या वाढते ती होते 35. प्रोजेक्टेड स्कोर 44 येथे दिसतोय. पाहूया त्या प्रोजेक्टेड स्कोरच्या किती पुढे जाऊ शकतो हनुमान कुडलीचा संघ. आणि पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा होतोय आणि एक अतिरिक्त धाव. आणखी 2 धावा मिळत आहेत संघाला. हनुमान कुडली संघाला धावसंख्या होती ती 37. चौथ्या षटकात श्रेयस या षटकातील अजून एकही चेंडू व्हॅलिड चेंडू फेकला गेलेला नाहीये आणि हनुमान कुडलीचा संघ श्रेयसची गोलंदाजी कशी खेळून करतो हे उत्कंठावर्धक आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू टाकला. उजव्या यष्टीच्या बाहेर होता. फलंदाजाकडून कोणताही इशारा नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या होती ती 37. एक गडी बाद. आणि हा पुन्हा एकदा तसाच टाकलेला चेंडू एक पंचांकडून वाईड म्हणून घोषित होतोय आणि 22च्या रूपात एक धाव संघाने मिळवलेली आहे. हनुमान कुडलीची धावसंख्या पोहोचते ती 39. एक गडी बाद. 4.1 चेंडू झालेला आहे. धावसंख्या 39. एक गडी बाद. सिद्धार्थ खेळतोय 2 धावावर. रितेश खेळतोय 15 धावावर. पुन्हा एकदा श्रेयस एकच चेंडू टाकून झालेला आहे त्याचा या षटकातला. पुढचा चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा त्याने तसाच चेंडू टाकलाय आणि फलंदाजाने फक्त तटवलाय. एक चोरटी धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. या 1 धावेनं हनुमान कुडलीची धावसंख्या पोहोचते ती 40 आणि सिद्धार्थची धावसंख्या होती ती 3. 4 चेंडू नंतर 3. आणि आता रितेश सामना करतोय जो 19 चेंडूमध्ये 15 धावांवर खेळतोय. श्रेयसने पहिल्या 2 चेंडूत 7 धावा दिलेल्या आहेत आणि पाहूया तो आता आपल्या संघासाठी कसं योगदान देतो. आणि हा टाकलेला चेंडू श्रेयसचा उजव्या यष्टीच्या बाहेर पंचाकडून वाईड म्हणून घोषित होतोय. आणखी एक अतिरिक्त धाव हनुमान कुडली संघाला मिळते ती होते 41. आता प्रोजेक्टेड स्कोर आहे 47. पाहूया संघ किती मजल मारतोय. आणि हा चेंडू श्रेयस अतिशय सुंदर चेंडू निर्धाव चेंडू म्हणून जातोय. यष्टीरक्षकांना चेंडू अडवलाय. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 41. प्रोजेक्टेड स्कोर कमी होतोय 45 पर्यंत. पाहूया श्रेयस आपली गोलंदाजी तशीच मेंटेन करतोय का. या वेळेला मात्र त्याचा चेंडू पंच केलाय रितेशने. तो धाडलाय चौकारासाठी जाहीर क्षेत्रामध्ये आणि या चौकारानं हनुमान कुडलीची धावसंख्या होती ती होती 45. 4.4 षटकाच्या समाप्तीनंतर
हनुमान कुडलीची धावसंख्या 45, एक गडी बाद, 4.4 षटक फेकून झालेत. रितेश खेळतोय 21 चेंडूमध्ये 19 धावावर. सिद्धार्थ खेळतोय 4 चेंडूमध्ये 3 धावावर. श्रेयसने आपल्या या षटकातले 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 12 धावा दिलेल्या आहेत. श्रेयस गोलंदाजीसाठी तयार. रितेशला आणि हा चेंडू टाकला. रितेशने धावचित होण्याचा धोका आणि मिसफील्ड झालेला आहे. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावलेत आणि 2 धावा या मैदानावर पहिल्यांदाच 2 धावा घेतल्या गेलेल्या आहेत 2 फलंदाजांनी आणि या 2 धावेनं हनुमान कुडलीची धावसंख्या पोहोचते ती 47 आणि फक्त एक चेंडू अजून त्यांच्या इनिंग मधला शिल्लक आहे. या एक चेंडूत हनुमान कुडली आपल्या संघाला कुठपर्यंत मजल मारू देते हे पाहणं आता आपल्याला पाहायचं आहे. रितेश खेळतोय 21 धावावर. श्रेयसचा या षटकातला आणि या इनिंग मधला शेवटचा चेंडू आणि हा चेंडू मात्र सीमा पार धाडलाय रितेशने आणि हनुमान कुडलीची धावसंख्या पोहोचवली 51. सर्व खेळाडूंना आपला बेस खेळ इथे दाखवायचा आहे. त्यामुळे विनंती असेल टीम मीटिंग फक्त एकदा घेतली जाईल याची क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने नोंद घ्या. टाइम लॉट असेल निर्णायक 5 षटक हाताळण्यासाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा कालावधी असेल याची दक्षता घ्या. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची देखील आपण दक्षता घ्या. झुंजार प्रीमियर लीग 2024 सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये शहरचे स्वागत असेल. पुन्हा एकदा वेलकम बॅक असेल. शहरचे स्वागत असेल. दुसऱ्या इनिंगला इथे आरंभ केला जातोय. पहिल्या इनिंग मध्ये तब्बल जर विचार करायला गेला तर 51 धाबा बनवल्या गेल्या आणि 52 धाबांचं भलं मोठं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. ते चेंडू आणि 52 धाबांची खेळी आता करायची आहे. विजयाची सलामी इथे द्यावी लागेल. ही स्पर्धा आपण पाहतोय रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर टेलिकास्ट देखील केली जाते जे प्रेक्षक घरबसल्या पाहत आहेत. 52 धाबांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा पाहत आहेत तर सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये शहरचे स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. सलर बॅटर मैदानामध्ये दाखल झाले असेल. सरळ बॅटर याबी आपण पाहतोय प्रॉपिंग किस वरती खेळण्यासाठी सज्ज झाला असेल तो यश आणि त्याच्या जोडीला याबी दाखल असेल फलंदाज संदेश. यश आणि संदेश एका साईडला यश देईल का तर दुसऱ्या साईडने विजयाचा संदेश देण्यासाठी संदेश इथे दाखल झाला असेल आणि षटक क्रमांक 1 घेऊन इथे दाखल केलाय गोलंदाज अक्षय याबी दाखल केला जातोय. पंचांचा सिग्नल येईल. आरंभ केला जाईल. दुसऱ्या इनिंगला इथे आरंभ केला जातोय. पंचांचा सिग्नल येतोय. लेट्स प्ले. जाऊया मैदानाच्या दिशेने. पंचांचा सिग्नल आलाय. सामन्याला इथे सुरुवात केली जाते.
पंचांच्या उजव्या हाताकडून म्हणजेच काय अरंड विकेटने गोलंदाजी करेल. गोलंदाजी विसर्जित झाला असेल अक्षय, समोर बॅटर असेल यश. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंग मधला फेस करेल. निर्णायक 5 षटके ही तुम्हाला 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये हाताळायची असतील. पहिला चेंडू अगदी लगावला गेलाय. येतोय दमकम दाखवणारा चौकार इथे लगावला गेलाय. पहिल्या चेंडूवरती इथे स्वागत आहे आणि चौकाराने केलं जाणार हे स्वागत कुठेतरी घातक ठरेल का? कारण यश आहे, यशला कसं यश संपादन करायचं हे चांगलंच माहिती असेल. तो पुन्हा तयार फलंदाजी मार करून यश इथे सज्जित झालं असेल. सोडून यश, नंतरचा चेंडू अगदी हलक्यातने खेळला जातोय. सेन्सुअल गतीने खेळलाय. बचावपूर्वक खेळ इथे करायचा आहे आणि तोच बचावपूर्वक खेळ आता मैदानामध्ये करताना पाहायला भेटेल. पुढे तयार मीडियम पेसर गोलंदाजी ट्रॅक वरून हा टाकलेला चेंडू खटक्यार बोट आणि जागेवर पलटी मारणारा येतो अजून एक दमदार शानदार JPL चा चौकार इथे लगावला गेलाय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. तर 3 चेंडू फेस केले. 3 चेंडू वरती 2 चौकार इथे लगावले गेलेत. एक चेंडू तुझा तो दुसरा माझं असं समीकरण करणारे हे चौकार फ्लॉपिंग की सोडून पुढे तयार या विसर्जित असेल. कुटुंबाचा बोल होता यशांचा वेळ तर दांडी गोलीत असेल. विकेटचं पतन दंड गया सैर करने के लिए. पहिला धक्का, पहिला हादरा इथे लगावला गेलाय. अगदी हुकमाचा एका जाळ्यामध्ये अडकवला गेला यश बॅक पॅव्हिलियन. नवीन बॅटर बॅटनच्या स्वरूपामध्ये भावेशची पावलं आता मैदानामध्ये बळली आहेत. भावेश पाहायचा आहे. टीम मीटिंग फक्त एकदा ते दोनदा घेतली जाईल. क्षेत्ररक्षण करणारा संघ खास करून आपल्याला विनंती असेल, निर्णायक मिनिटांचा कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये तुम्हाला निर्णायक 5 षटके हाताळायची असेल आणि त्या पेनल्टीला सामोरं जावेल. नंतर त्या चेंडू अगदी मोठा फटका खेळलाय, जरूर लगावला गेलाय. येतो इथे चेंडू प्रेक्षक गॅलरीमध्ये चाललाय. 4 धावांसाठी इथे मोजला जातोय. दुहेरी अंकांमधला प्रवेश इथे पाहायला भेटलाय. दुहेरी अंकांमधला प्रवेश असेल. टीमची टोटल 1 गडी बाद 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 12 धावसंख्येचा विचार करायला गेला तर ज्याने इंग्लंडच्या विरोधात 6 चेंडूवरती 6 षटकार लगावले होते ते युवराज सिंग याचा जर्सी क्रमांक स्कोर कार्डवरती लागलाय आणि त्यात नंतरचा चेंडू इथे निर्धाव येतोय. पंचांचा सिग्नल येतोय. एक चेंडूचा सेल लग राहिला असेल अजूनही. गौरी ईशानावरती असेल. समोर बॅटर या विसर्जित झाला असेल. अगदी मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा फलंदाज ओळखला जाणारा पहिला चेंडू सदस्यासाठी इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. पंचांचा सिग्नल येतोय नो बॉल. क्रिकेटमध्ये नियम क्रमांक टोटल वापरला गेला 21वा नियम असेल तो नो बॉलचा. नंतर त्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता, हवेत होता. काही कालावरती चेंडू अगदी हृदयाचे ठोके वाढले होते आणि त्यात नंतर काय घडलंय, बिघडलाय खेळ. डॉट बॉलची सांगितलं असेल. प्रत्येक डॉट बॉल सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये रोमांच आणण्यासारखा असेल. फलंदाजी मार करून मूर्ती लहान आणि कीर्ती मान असा करावं लागेल. नंतरच्या चेंडूवरती समजत नाहीये, उमजत नाहीये मैदानामध्ये काय करायचंय. गोलंदाज चांगला लेंथ आणि लाईन्थ वरती विचार गोलंदाजी करतोय आणि त्यात नंतर येणारा प्रत्येक डॉट बॉल सामन्याची गणित इथे खरं तर बिघडवण्यासारखं असेल.
सलग दुसरा चेंडू इथे डॉट फेकण्यामध्ये सफल ठरला असेल. टीमची टोटल 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. एक गडी बाद असेल टीमची धावसंख्या 13. गौरीश आपण पाहतोय 22 चेंडूवरती आता 39 धाब्यांची गरज असेल. येणारे 22 चेंडू आणि 39 धाबा सांगून जातील कोणता संघ असेल आजच्या दिवसामध्ये पहिला विजय संपादन करणारा संघ या स्पर्धेमध्ये पाहण्यासारखं असेल. आपण पाहतोय झुंजार प्रीमियर लीग 2024. नंतरचा चेंडू या पंचांनी इथे बॅट बॉल घोषित केलाय. पंचांचे दोन हात खांद्याच्या दिशेने समांतर चाललेत म्हणजेच काय येतोय बॅट बॉल. अतिरिक्त दाबा समोरच्या संघाला सोनार पिवळा. आता दुसरा काही नसेल. बॅट मधून दाबा निघत नाहीये. नाराशी आहे. व्यर्थ करावी लागेल. चुकीच्या पद्धतीने सिलेक्शन इथे केलं जातंय. चेंडू चांगल्या लेंथ आणि लाईन वरती हाताळले जात आहेत. गोलंदाजी मार करून गोलंदाज पुणे तयारी याबी गौरेश याबी सज्ज असेल. गौरेशचा नेक्स्ट बॉल याबी खेळला गेला. अगदी हलक्याने कटवलाय चेंडू. गली रिटर्न मध्ये चालला असेल चेंडू. डिक्लर 1 साठी मोजला जातोय. एक एक दाबाने थेंबे थेंबे तळ साच आता पण ते तळ कुठेतरी विजयाच्या दिशेने साचावं लागेल. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. या 2 चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. जुळत नाही या बॅट आणि टायमिंग इथे. डॉट बॉल येतोय. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फ्रंट फुटला खूप काही महत्व दिलं जातं. ते फुटवर्क थोडस इथे लेझी आहे. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ इथे शिल्लक राहिलाय आणि या शेवटच्या चेंडूवरती किती दाबा इथे मिळतील. टीमची टोटल 15 या धावसंख्येवरती आहे. 15 दाबा आता स्कोरकार वरती लागल्यात. नंतरचा चेंडू मोठा फटका लगावायचा होता. बिग टॅप खेळायचा आहे. असफल ठरलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 1 गडी बाद 15. सीतारा म्हणजे ज्या अशिकला ओळखला जातो तो अशिक याबी दाखल झाला असेल. अरंड विकेटने पहिला चेंडू याबी थोडासा अतिरिक्त फेकलाय. नियमित वापरतात पंच. टोटल 22 धाबा आणि 22 नियम असेल बॅट बॉलचा. अतिरिक्त चेंडूने आपल्या आता गोलंदाजीला सुरुवात केली आहे. नंतरचा बॉल इथे लगवायचा होता. बिग टॅप हवाई सपर दाखवायचे चेंडूला. टायमिंग जुळत नाहीये. विजय तर ते होतो तुमच्या स्वप्नामध्ये जाण होतीये. पंख असून चालत नाहीये. इरादा इथे तुम्हाला पक्क करावा लागेल. नंतरचा बॉल या पंचांनी नो बॉल इथे दंडित केलाय. नो बॉलच्या मदतीने टीमची टोटल 17 या धावसंख्येवरती. 17 आलाय की खतरा. खतरा 17 इथे खतरा गोलंदाज करतोय. पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. वाईट बॉल. अतिरिक्त दाबा इथे दिला जातो. तुम्ही रन केल्यात मस्त. समोरच्या संघाला देताय देखील रन तुम्ही करायला फर्स्ट. नंतरचा बॉल या अशिकचा पाहायचा आहे. टप्पा केल्यानंतर अपील आहे. अपील मध्ये उत्साह नाहीये. पंचांवरती दबाव आणायचा होता. पंच कोणत्याही प्रकारचा दबाव इथे हाताळत नाहीये. चांगला चेंडू होता. अगदी फलंदाजापासून चेंडू दूर कसा नेला जाईल याचा विचार या चेंडूवरती केला होता. लेग ब्रेक गतीचा चेंडू होता. टप्पा केल्यानंतर चेंडूने आपली दिशा बदलली. दिशा नाही तर संघाची करतोय आता दुर्दशा गोलंदाज आशिक. पुन्हा एकदा नंतरचा चेंडू इथे बॅट बॉल फेकला जातोय. एकच चेंडू इथे हाताळला गेलाय आणि तिथे 4 धाबा इथे खर्च केले जात आहेत. टीमची टोटल 19 या धावसंख्येवरती असेल. नंतरचा चेंडू परफेक्ट इथे खेळायचा होता. टायमिंग जुळत नाहीये. ज्यावेळी आपण लीग स्टेज मध्ये सामने खेळत असतो तर प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाब आता खूप महत्वाची ठरली असेल. आता या षटकातील काही निर्णायक चेंडू निर्णायक ठरतात की काय असफल इथे ठरत चाललाय. सामना रोमांच्या स्थितीमध्ये येतोय. 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक राहिलाय. 2 चेंडूवरती मारावी लागेल विजयाची पिन. नंतरचा चेंडू या अतिरिक्त गणला जातोय. पंचांचा सिग्नल येतोय. पुण्यात यार व्हाईट बॉल. अतिरिक्त दबाव इथे मिळवल्यानंतर चेंडू भारती अगदी खोदून काढलाय. उडवलाय चेंडू. अगदी क्षेत्ररक्षणाला बाय बाय करत चेंडू चाललाय. आउट ऑफ द पार. इथे फरार असेल चेंडू. 4 धाब्यांसाठी. 4च्या मदतीने टीमचे टोटल 24 या धावसंख्येवरती. अजून या षटकातील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. टीमची टोटल 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 13 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज आहे. सामना दोन्ही संघाच्या बाजूने चुकलाय. या चेंडूवरती चांगला क्षेत्ररक्षण होता. 7 नाही मिळाले. 7ने खेळला गेला. हा उत्तुंग येतोय. एकापेक्षा एक लढला. हटका फेटका येतोय. 4 धाब्यांचा खटका. 4च्या मदतीने टीमची टोटल 28 या धावसंख्येवरती 1 गडी बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त. टीमची टोटल 28.
बी खोदून काढलाय, उडवलाय चेंडूला, अगदी ओव्हरच्या बाहेर इथे पाठवलाय. 4 धावांसाठी इथे खर्च केला जातोय. उत्तुंग खेळला फटका, अगदी प्रॉपर टायमिंग मध्ये सरळ बॅटने खेळला फटका. 4 धावांचा मिळतो इथे धक्का. 4 धावा बसून केल्या जात आहेत. मगाशी मी शांत होतो. का शांत होतो? शांत बसलो, निरीक्षण केलं आणि त्यानंतर योग्य ते वेळी आता टप्प्यात कार्यक्रम इथे करायचं असेल. टीमची टोटल या स्कोर कार्डच्या मदतीने 32 धावसंख्येवरती त्यानंतर अगदी बुंदात टाकलेला बॉल होता. एस्टनचा वेध इथं घेतला जातोय. ट्रिपलचित झालाय. मधली दांडी इथं उद्ध्वस्त असेल. दुसरा धक्का, दुसरा हादरा इथे लागलाय. धावसंख्या टीमची बॉलर कोण आहे? 32 या धावसंख्येवरती. पहिला बॉलर कोणी मारली? संदेशने. बॉलिंग कोणी मारली? चांगल्या लेंथ आणि लाईट वरती विचारपूर्वक गोलंदाजी केली गेली. अगदी बुंदात टाकलेला चेंडू होता. ब्लॉकलचा चेंडू मिसल वापरलं होतं. मिसल वरती प्रत्युत्तर दिलं गेलं नाहीये. त्यावेळेस आलंय विकेटचं पतन. नेक्स्ट बॅटर मैदान मध्ये इथे गेला असेल. निनाद वरती दाखवला विश्वास. निनाद आता काय करेल? चमत्कार करावा लागेल. तो निनाद याबी दाखल झाला असेल. 9 चेंडू 20 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. ब्लॉकलचा चेंडू होता, खोदून काढायचा होता, अगदी खोदून काढलाय. टायमिंग जुळत नाहीये. येतो अजून एक डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक राहिलाय. येणारे 2 चेंडू असतील महत्वाचे ठरतील का? नंतरच्या चेंडू भरती अगदी मोठा फटका. वा, काय क्षेत्ररक्षण केलंय. उच्च दर्जाचं अप्रतिम क्षेत्ररक्षण यावे केलंय. अजून एक चेंडू शिल्लक राहिलाय. 2020 मधील 19वा आणि या 5 षटकांमधील हे 4थं षटक आणि हा शेवटचा चेंडू आता खूप महत्वाचा आहे. शेवटचा चेंडू घेऊन दाखल झाला असेल. अतिरिक्त चेंडू गणला जातोय. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची टोटल 33 या धावसंख्येवरती आहे. अकुटप्याचा बॉल इथे लगवायचा होता. अपील आहे पंचांकडे. अपील केली आहे. पंच येत आहेत. एकमेकांकडे सलामत घेतील. पंचांचा सिग्नल अजूनही डिसिजन पेंडिंग आणि त्यानंतर पंचांनी डिसिजन दिलाय. व्हाईट बॉल या पंचांनी घोषित केलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची टोटल 34 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. सामना अजूनही दूर गेला नाहीये. संघर्ष करताय. संघर्षाचं फळ कोणत्या संघाच्या बाजून मिळेल? एक चेंडूचा खेळ शिल्लक असताना अतिरिक्त चेंडू मोजले जात आहेत. व्हाईट बॉल इथे पंचांनी घोषित केलाय. 7 चेंडू 17 धाब्यांची गरज आहे. 17 खतरा. येस, इथे लगावला गेलाय. चेंडू पाठवला गेलाय. अजून एक येतोय झुंजार प्रीमियर लीग मधला दमखम दाखवणारा चौकार. चौकारच्या मदतीने टीमची टोटल 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. सामना येऊन टेपलाय. 6 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज आहे. अगदी हृदयाचे ठोके वाढवत चाललेला सामना मैदानाच्या आत इथे रंगला असेल. पहिला चेंडू 1+1 साठी इथे मोजलाय. डबल 2 धावा इथे मिळत आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे. 41 या धावसंख्येवरती 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. रणनीती आखावी लागेल. स्ट्रॅटर्जी इथे तुम्हाला आखणं गरजेचं असेल. पण 1 मिनिट. कंटिन्यू चला. सनी अभि दाखल असेल. 6 चेंडू 11 धाब्यांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. अगदी प्रेक्षक वर्गांची मन जिंकणारा चाललेला सामना. प्रेक्षक वर्गांसाठी लाभलेली ही परभणी आपण पाहतोय. झुंजार प्रीमियर लीग 2024. 6 चेंडू 11 धाब्यांची गरज आहे. सनी यावेळी गोलंदाजी मार्ग करून दाखल असेल. उलट पुलटा त्याचा गोलंदाज सनी. नंतर त्या चेंडू हिट. विकेटचं पतन. हेस्टनचा वेध यावेळी घेतलाय. यही तो टेलर था. पिक्चर अब मेरे बाकी है दोस्त. जरूर मजा येणार. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार. काळ थोडासा संघर्षाचा आहे. सर्व काही ठीक केलं जाईल.
ज्याचे कष्ट असतील प्रामाणिक तो विजयाच्या दिशेने नक्कीच प्रयत्न करेल. 5 चेंडू 11 धाब्यांची गरज असेल. नवीन येणारा बॅटर या कोण असेल. अजिंक्य येतोय ज्यानं चांगलं इन्स्ट्रक्शन केलं होतं. 5 चेंडू 11 धाब्यांची गरज आहे. कोणती गरज इथे भागवली जाईल. 5 चेंडू 11 धाब्यांची गरज. गोलंदाज पुन्हा तयार. बॅकअप एंडने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा सनी याबी दाखल असेल. पंचांच्या उजव्या हाताकडून म्हणजेच काय अरांडो विकेटनी याबी गोलंदाजी करेल तो सनी. सनी याबी पुढे एकदा सज्ज झाला असेल. पंचांच्या उजव्या हाताकडून बॅक ऑफ हँड इथे महत्वाचं ठरलं असेल. पंचांनी याबी नो बॉल दंडित केलाय. नो प्लस प्लस इथे धावा मोजायचे आहेत. एक धाव इथे मोजली गेली तब्बल या चेंडूवरती 2 धावा इथे खर्च केल्या देखील जात आहेत. सामना अटीटेटी मध्ये चाललाय. 19-20 मधली लढत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाण पोहोचली असेल. 43 धावसंख्येवरती 5 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज आहे. स्कोर समरी आपण पाहतोय. 5 चेंडू 9 धाब्यांची गरज. बॅटर इथे सज्ज झाला असेल. निनाद इथे पाहायचा आहे. निनाद 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 यावी लगावलाय. उत्तरार्धाचा खेळला अप्रतिम फटका होता. 4 धाब्यांचा नमुना इथे फेस केलाय आणि या 4 धाब्यांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 47 धावसंख्येवरती जाण पोहोचली आहे. चला टीम मीटिंग जास्त वेळ खर्च करायची नाहीये. 4 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. हाताची 5 बोट एकत्र केल्यावर याची मूठ तयार होते. सामना आता कोणत्याही संघाच्या बाजूने इथे झुकवला जाईल. सनीला चांगले क्षेत्ररक्षण लाभणे याबी गरजेचं असेल. तो सनी याबी दाखल असेल. पुढे यार उलट्या फुलट्या तयार केलेला चेंडू अगदी सरळ बॅटने लगावला गेलाय. 2 धाब्यांसाठी बीड विकेट रिझन मध्ये तारलेला चेंडू 2 धाबे इथे कबूल केले आहेत. 3 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. सामना अतिशय अंतिम टप्प्यात या येऊन पोहोचलाय. 3 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. यावेळी टाकलेला चेंडू अगदी बुंदेत टाकला होता. खोदून काढलाय. एक धाव इथे अर्जित केली जाईल. सामना आता येऊन टेपलाय. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. चांगल्या रस्त्याला स्पीड ब्रेकर आणि चांगल्या माणसाला विरोधक हे नेहमीच असतात. स्वतःच कौतुक कधीच गावाला सांगत बसायचं नाहीये. आपण काय आहोत काय करू शकतो वेळ आल्यावर दाखवून द्यायचंय. आता तर खरी वेळ मैदानामध्ये आलाय. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज आहे. सामना टाय झाला तर मैदानाच्या दिशेने 2 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज असेल. चला अजून 3 मिनिटांचा कालावधी. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज आहे. कोणता संघ इथे ठरेल विजयाची सलामी आजच्या दिवसामध्ये देईल. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये कोणती रणनीती आखली जाईल. कोणता फटका इथे चॉईस केला जाईल. सणीचा नेक्स्ट बॉल फुलटॉस क्षेत्ररक्षण घात 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 इथे रनआउट झालाय. आगाऊपणा तू केला कशाला आणि धावता धावता तू रनआउट झाला. 1 चेंडू 2 धाब्यांची गरज आहे. अगदी उघडा डोळे पहा नीट. 1 चेंडू 2 धाब्यांची गरज आहे. क्रिकेटवरती प्रत्येक येणारा चेंडू एका संघासाठी आनंद देतो तर दुसऱ्या संघासाठी दुःख. 1 चेंडू 2 धाब्यांची गरज आहे. येणारा 1 चेंडू कोणाला आनंद देईल कोणाला दुःख देईल. प्रेक्षक वर्गांमध्ये पडलाय सन्नाटा. सन्नाटाचं कारण रंगलेला सामना असेल. 1 चेंडू 2 धाब्यांची गरज. प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल तर टाळ्या जरूर होऊन जाऊ देत. आपल्या टाळ्यांची साथ आता खूप महत्वाची आहे. 1 चेंडू 2 धाब्यांची गरज आहे. वॉट मॅच काय सामना राहिलाय. निनाद ड्रॉपिंग किच वरून सज्ज झालाय. सनी गोलंदाजीवरून द कमबॅक मॅन सनी. नेक्स्ट बॉल यावेळी खेळला. यावेळी सुरेख आहे. नॉईटा गेटला धोक्याची गट्टा जरूर 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 विजय संपादन केलाय. अमन कुली सगळे या विजय प्राप्त केलाय. दमखम दाखवणारा द कमबॅक मॅन सनी याबी ठरला असेल आपल्या संघासाठी. काय गोलंदाजी केली आहे. नेत्रदीपक गोलंदाजी याबी ठरली आहे ती सनीची.